गुड मॉर्निंग. काल आपण क्लिन्झिंग ॲक्शन ऑफ अ सोप, डिटर्जंट, मिसेल्स फॉर्मेशन्स, ओके, त्याच्यातला नॉन पोलर पार्ट, पोलर पार्ट हे कॅरेक्टर्स आपण बघितलेले होते. आणि त्यावेळेला मी तुम्हाला सांगितलं की तिथं आपला बोर्डचा जो सिलेबस प्रमाणे आपल्याला सिलेबस हा कव्हरअप होतो. आता जो पुढचा पार्ट केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ मधला आहे तो म्हणजेच आपल्याला जे महत्त्वाचे कॅरेक्टर्स बघायचे आहेत ते म्हणजेच एक आहे तर डाईज, दुसरा येतं आपल्याला पर्टिक्युलरली प्रिझर्वेटिव्ज, केमिकल इन कॉस्मेटिक्स, त्यांच्यानंतर फेरॉमन्स, ओके, त्याच्यानंतर आपल्याला पेस्टिसाइड्स कुठले आहेत, रॉकेट प्रोपेलंट कुठले आहेत, फिरोमन्स म्हणजेच काय आहेत हे आपल्याला बघायचे आहेत. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आपल्याला माहिती असला पाहिजे. ओके, तर आपल्याला तो महत्त्वाचे पार्ट्स हे बघायचे आहेत. त्यातला पहिला येतो ज्याला आपण डाईज म्हणजे काय. डाईज म्हणजे काय? डाईज इज नथिंग बट अ कलर्ड सबस्ट्रेट गिव्हिंग कलर अपीयरन्स टू सबस्ट्रेट. हा काय आहे? डाईज इज अ कलर सबस्टन्स विच गिव्स अ कलर अपीयरन्स टू सबस्ट्रेट. आता सबस्ट्रेट म्हणजे काय? असा सबस्टन्स की ज्याच्यावर हे कलर आपल्याला पर्टिक्युलरली ऍडहर होतात, ऍडझॉर्ब होतात. ते कलर कुठले, सबस्ट्रेट कुठले तर टेक्सटाईल फायबर असेल, पेपर असेल, लेदर असेल, हेअर, फर, प्लास्टिक मटेरियल एटसेट्रा. ह्याच्यावरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कलर्स हे आपल्याला कलर अपीयरन्स बघायला मिळतो. तो कलर अपीयरन्स इन द फॉर्म ऑफ अ डाईज आपल्याला बघायला मिळतो. आणि दॅट डाईज आर नथिंग बट अ कलर सबस्टन्स which appears on the substrate is called as particularly डाईज म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. ओके, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट. सो दॅट इज इम्पॉर्टंट कॅरेक्टर. दुसरा ह्यामध्ये पार्ट जो येतो तो आपल्याला डाईज मध्ये क्रोमोफोर अँड ऑक्सिक्रोम थेरी ही सगळ्यात इम्पॉर्टंट थेरी आहे. कुठली आहे? क्रोमोफोर अँड ऑक्सिक्रोम थेरी. ही थेरी इट इज गिव्हन बाय ओटो, ओटो न दिली. ह्यामध्ये त्यांनी काय सांगितलं? कलर ऑफ अ डाय म्हणजेच हा जो कलर ऑफ अ सबस्टन्स आहे, कलर ऑफ अ डाय इज ड्यू टू मॉलिक्युलर स्ट्रक्चर. म्हणजेच कलर ऑफ अ ऑर्गॅनिक कंपाऊंड इज ड्यू टू द मॉलिक्युलर स्ट्रक्चर and presence of a certain multiple bonded group called as a chromophore. म्हणजेच क्रोमोफोर म्हणजेच काय आहे की असा सबस्टन्स, असा ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ज्याच्यामध्ये सर्टन मल्टिपल बॉन्डेड ग्रुप्स आहेत आणि त्याचं मॉलिक्युलर स्ट्रक्चर हे डिपेंड करतं पर्टिक्युलरली कलर ऑफ अ डाईजला. कलर ऑफ अ डाईजला त्यालाच आपण क्रोमोफोर म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. ओके, सो आपल्याला इथं क्रोमोफोर म्हणजेच काय की सर्टन मल्टिपल बॉन्डेड ग्रुप्स हॅव्हिंग अ मॉलिक्युलर स्ट्रक्चर अँड विच ऑफर्स द कलर. ओके, दॅट इज कॉल्ड ॲज अ डाय. ओके, दॅट कलर जो डाय आहे तो काय देतो? कलर सबस्टन्स देतो ऑन अ सबस्ट्रेट. आणि त्याच्याकरता आपल्याला काय हे पाहिजे? कंडिशन्स पाहिजेत. तर मल्टिपल बॉन्डेड ग्रुप्स पाहिजेत आणि स्पेसिफिक मॉलिक्युलर स्ट्रक्चर्स असतं त्याच्यामध्ये. त्यालाच आपण क्रोमोफोर्स म्हणतो. आता हा जो क्रोमोफोर पार्ट आहे, हा क्रोमोफोर पार्ट ऍब्झॉर्ब सर्टन वेवलेंथ लाईट स्पेसिफिकली फ्रॉम व्हाईट लाईट पासून जे सर्टन वेवलेंथ लाईट हे आपल्याला ऍब्झॉर्ब केले जातात अँड रिफ्लेक्ट्स कॉम्प्लिमेंटरी कलर. म्हणजेच तो लाईट ऍब्झॉर्ब करून सर्टन वेवलेंथचा तो रिफ्लेक्स करतो कॉम्प्लिमेंटरी कलर. त्या क्रोमोफोरच्या पार्टला क्रोमोजन म्हणतात. द क्रोमोफोर पार्ट विच ऍब्झॉर्ब द लाईट अँड रिफ्लेक्ट्स कॉम्प्लिमेंटरी कलर दॅट इज कॉल्ड ॲज अ क्रोमोजन. आणि म्हणून आपल्याला बघा आपल्या
फॅब्रिक्स वरती, आता हा जो मी घातलेला कलर इंटेन्स कलर रेड कलर आहे, येलो कलर येतो, ब्राऊन कलर येतो, हे कलर म्हणजेच डाईजच आहेत हे लक्षात ठेवा. आणि ते तुम्हाला बाय ऍब्झॉर्बिंग अ सर्टन वेवलेंथ लाईट रिफ्लेक्ट्स दिस कॉम्प्लिमेंटरी कलर, त्याच क्रोमोफोरला क्रोमोजन म्हणतात. आता पर्टिक्युलरली लक्षात ठेवा, हे जे ग्रुप आहेत, जे मल्टिपल बॉन्डेड ग्रुप्स आहेत, ग्रुप डू नॉट प्रोड्यूस अ कलर बट प्रेझेंट विथ अ क्रोमोफोर. But this group, when it is present with a chromophore, gives intensify color. म्हणजे हे ग्रुप स्वतःहून कलर देत नाहीत, परंतु ते इन प्रेझेन्स ऑफ अ क्रोमोफोर दे इंटेन्सिफाय कलर, म्हणजे कलरची इंटेन्सिटी वाढवतात. अशा कलर असिस्टिंग ग्रुपला, म्हणजे इंटेन्सिफाय करणाऱ्या कलरला, त्यालाच त्या ग्रुपला, कलर इंटेन्सिफाईंग ग्रुपला, असिस्टिंग ग्रुपला ऑक्सोक्रोम म्हटलं जातं. आणि हे ऑक्सोक्रोम दोन प्रकारचे आहेत, ऍसिडिक आणि बेसिक. ऍसिडिक मध्ये आपल्याला OH म्हणजे हायड्रॉक्सी, SO3H म्हणजे सल्फॉनिक, COOH म्हणजेच कार्बॉक्सिलिक. आता ह्यामध्ये NH2 म्हणजेच अमिनो, NHR म्हणजेच अल्काइल अमिनो, आणखीन हा डाय अल्काइल अमिनो, हे ग्रुप बेसिक कॅरेक्टर्स मध्ये येतात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जर तुम्ही लक्षात घेतलं तर डाईज which are called particularly substance which gives a color appearance to substrate. Substrate कुठले आहेत आपल्याकडं, तर टेक्सटाईल फायबर, पेपर, लेदर, टेक्सटाईल, हेअर, फर, प्लास्टिक मटेरियल एक्सेट्रा. ह्यातला मॉलिक्युलर स्ट्रक्चर अँड सर्टन मल्टिपल बॉन्डेड ग्रुप, ओके, जे कलर ऑफ डाय प्रोड्यूस करतात त्याला आपण क्रोमोफोर म्हणतात. आणि हा क्रोमोफोर पार्ट सर्टन वेवलेंथची लाईट ऍब्झॉर्ब करतो आणि रिफ्लेक्स कॉम्प्लिमेंटरी कलर करतो. त्या क्रोमोफोर पार्टला क्रोमोजन म्हणतात, हे लक्षात ठेवा. कुठलाही मल्टिपल बॉन्डेड ग्रुप्स हा स्वतःहून कलर देत नाही, बट particularly present with a chromophore is gives intensified color. That color assisting group is called as a oxochrome, ज्याला आपण ऍसिडिक बेसिक कॅरेक्टर असतो ऑक्सोक्रोम. ऍसिडिक मध्ये OH, SO3H, COOH आहे, बेसिक NH2, NHR, NR2 हे आपल्याला बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा. ओके, आता बघा की डाईज ह्यांचं जे क्लासिफिकेशन आहे, हे डाईजचं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन देअर केमिकल स्ट्रक्चर. तर पहिलं केमिकल स्ट्रक्चरचं जे आहे, ज्याला आपण नायट्रो किंवा नायट्रोसो डाईज म्हणतो. आता ह्या डाईज मध्ये नायट्रो ग्रुप किंवा नायट्रोसो ग्रुप ऍज अ क्रोमोफोर्स अँड OH ऍज अ ऑक्सिक्रोम म्हणून आपल्याला अटॅच बघायला मिळतो. म्हणजेच नायट्रो आणि नायट्रो डाईज मध्ये जर स्ट्रक्चर बघितलं तर हे आपल्याला OH ऍज ऑक्सिक्रोम आणि हा NO2 ग्रुप जो आहे त्याला आपल्याला काय म्हणतात, पिक्रिक ऍसिड, हे हा पार्ट येतो. हा नायट्रो डाईजचं एक्झाम्पल आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं आपल्याला नायट्रोसो डाईज हा आपल्याला बघायला मिळतो, नायट्रो. आणि हा NO2 ग्रुप जो आहे तो NO2 ग्रुप ऍज अ क्रोमोफोर्स, नायट्रो किंवा नायट्रोसो ग्रुप हा क्रोमोफोर येतो आणि हा OH ग्रुप येतो, हा ऑक्सिक्रोम ग्रुप येतो, हे लक्षात ठेवा. तसंच आपल्याला हा तुम्हाला पर्टिक्युलरली हा जर आपण स्ट्रक्चर्स बघितलं तर ह्या स्ट्रक्चर्स मध्ये हा NO2 ग्रुप आहे आणि हा मॉरिशियस येलो ग्रुप बघायला मिळतो किंवा मॉरिशियस येलो डाय हा आपल्याला बघायला मिळतो, हे लक्षात ठेवा. सो नायट्रो चे एक्झाम्पल एक पिक्रिक ऍसिड अँड मॉरिशियस येलो, हे असे दोन बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. आता पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण अझोडाईज म्हणतो. आता ह्या अझोडाईज मध्ये लक्षात घ्या, पर्टिक्युलरली N डबल बॉन्ड N हा पर्टिक्युलरली काय असतं, लिंक असते. N डबल बॉन्ड N हा क्रोमोफोरनं आपल्याला लिंकेज इस्टॅब्लिश झालेली असते, हे लक्षात ठेवा. बिटवीन टू पर्टिक्युलरली ऑर्गॅनिक कंपाऊंड्स मध्ये N डबल बॉन्ड N ही लिंकेज आपल्याला ऍज अ क्रोमोफोर म्हणून ऍक्ट होते, हे लक्षात घ्या. आणि अझोडाईज कन्सिस्ट ऑफ लार्जेस्ट अँड मोस्ट इम्पॉर्टंट अ सिंथेटिक डाईज. हा लार्जेस्ट
आणि मोस्ट सिंथेटिक डाईज म्हणून हे आझोडाईज प्रेझेंट्स आहेत हे लक्षात ठेवा. आणि हे आझोडाईज डायआझोटायझेशन प्रोसेसनं आपल्याला पर्टिक्युलरली बाय कपलिंग रिॲक्शननं प्रोड्यूस होतात. बाय डायआझोटायझेशन प्रोसेस अँड कपलिंग रिॲक्शननं हे आझोडाईज आपल्याला बघायला मिळतात हे लक्षात ठेवा. आणि सुटेबल ऑर्गॅनिक कंपाऊंड हे आपल्याला बघायला मिळतात. मग ह्यामध्ये पॅरा अमिनो अझोबेन्झिन हा सुद्धा आपल्याला बघायला मिळतो. आणि पर्टिक्युलरली पॅराफिनॉल अझोबेन्झिन हा सुद्धा कॅरेक्टर बघायला मिळतं हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला जे इम्पॉर्टंट डाईज येतात त्या आझोडाईजचा एक्झाम्पल घेतले तर हे असे 2 बेन्झिन रिंग असतात राजानो. ह्या 2 बेन्झिन रिंगला हे आपल्याला N डबल बॉन्ड N अटॅच झालेले असतात हे लक्षात ठेवा. आणि इकडं आपल्याला HO पर्टिक्युलरली HO3S म्हणजेच SO3H हा ग्रुप अटॅच असतो. आणि इकडच्या बाजूला पॅराला हा NCH3 ट्वाइस असा ग्रुप येतो. ह्याला आपण पर्टिक्युलरली मिथाइल ऑरेंज डाय असं आपण म्हटलं जातं. तसंच आपल्याला डायआझोटायझेशन प्रोसेसमध्ये हा सुद्धा ग्रुप बघायला मिळतो. N डबल बॉन्ड N हा NH2 म्हणजेच पॅरा अमिनो ओके पॅरा अमिनो अझोबेन्झिन ओके हा येलो कलरचा बघायला मिळतो. आणि हा जर तुम्ही असाच घेतला आणि ह्याला N डबल बॉन्ड N हा घेतला आणि इथं OH अटॅच केला तर हा पॅराफिनॉल और पॅराहायड्रॉक्सी म्हणा पॅराहायड्रॉक्सी अझोबेन्झिन हा पॅराहायड्रॉक्सी अझोबेन्झिन ऑरेंज डाय म्हणून आपल्याला बघायला मिळतो हे लक्षात ठेवा. तसंच ह्यामध्ये पर्टिक्युलरली कांगो रेड हे सुद्धा कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. आता ह्या कांगो रेडचं स्ट्रक्चर हे सगळ्यात महत्वाचं स्ट्रक्चर आहे. हे तुम्हाला विचारलं जातं. कांगो रेडचं पॅरा अमिनो अझोबेन्झिन सांगितलं तुम्हाला. पॅरा अमिनो हे कॅरेक्टर बघितलं तर ह्यातला जो कांगो रेड कॅरेक्टर जो आहे तो कांगो रेड कॅरेक्टरचं स्ट्रक्चर हे इम्पॉर्टंट. तर आता हे कांगो रेडचं स्ट्रक्चर बघा. कांगो रेड मध्ये पहिल्यांदा 2 बेन्झिन रिंग काढला. उजव्या बाजूच्या बेन्झिन रिंगला NH2 आणि SO3H 1 and 4 पोझिशनला टाका. तिथं N डबल बॉन्ड N. मग परत 2 बेन्झिन रिंगचा आपल्याला चेन दाखवा आणि दुसऱ्या बेन्झिन रिंगला उजव्या बेन्झिनला परत N डबल बॉन्ड N. आणि ह्याचा जो उजव्या साईडला जो ग्रुप डाव्या साईडला जो ग्रुप टाकलाय तोच उजव्या साईडला मिरर इमेज म्हणून टाका. तुम्हाला कांगो रेडचं स्ट्रक्चर बघायला मिळतं हे लक्षात ठेवा. आता ह्याच्यानंतर पुढचा जो कॅरेक्टर येणार आहे तो म्हणजेच लक्षात घ्या की ज्याला आपण ट्रायअराइल मिथेन डाईज हा जो डाईज आहे हा कार्बन बॉन्डेड आहे. 3 aromatic rings they are going to fused with each other okay and त्यातली जे 3 aromatic rings असती त्यातली एक क्विनॉइड आपल्याला फॉर्म बघायला मिळतो. तो क्विनॉइड फॉर्म आपल्याला क्रोमोफोर म्हणून ऍक्ट होतो आणि ह्याचा जो कलर आहे टिपिकली मॅलाचाइट ग्रीन हा कलर आपल्याला बघायला मिळतो. हा जो मॅलाचाइट ग्रीन कलर जो आहे हा सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजेच ह्याचं आपल्याला ट्रायचं जर बघितलं हे असा तुमचा एक ॲरोमॅटिक ग्रुप ज्याला बेन्झिन म्हणतो. ह्या बेन्झिनला हिथं आपण C परत हिथं एक खालती आपल्याला एक असा आपल्याला हे बेन्झिन रिंग मिळतो. ह्या बेन्झिन रिंगला NCH3 ट्वाइस हे आपल्याला बघायला मिळतं. आता हिथं हा जो आहे C डबल बॉन्ड C ला म्हणजे C डबल बॉन्ड आणि ह्या डबल बॉन्डला आपल्याला एक परत हेक्झॅगॉन टाइप कॅरेक्टर्स बघायला मिळतं.
त्या हेक्झॅगॉन्सला हिथं आपल्याला पर्टिक्युलरली डबल बॉन्ड कॅरेक्टर येतं आणि हिथं परत आपल्याला हिथं NCH3 ट्वाइस ह्याला प्लस अँड Cl मायनस असा आलं तर ह्याला मॅलाचाइट ग्रीन असा काय बघायला मिळतं. मॅलाचाइट ग्रीन हा ट्राय अराइल मिथेन डाईज म्हणून बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आता हा झाला मॅलाचाइट ग्रीन ज्याच्यामध्ये क्विनॉइड कॅरेक्टर येतं. ओके, ज्याला आपण क्विनॉइड कॅरेक्टर असं आपण संबोधलं जातं. ते क्विनॉइड कॅरेक्टर्स बघितलेलं आहे. आता पुढचं येतं थॅलिन डाईज. आता ह्या थॅलिन डाईज मध्ये जर तुम्ही बघितलं तर हा थॅलिन ग्रुप हा बघायला मिळतो. हा थॅलिन डाईज मध्ये हा लक्षात घ्या. हा असा थॅलिन म्हणजे हा एक बेन्झिन रिंग आहे. ह्या बेन्झिन रिंगला इथं आपल्याला C डबल बॉन्ड O इथं एक. ओके, हे असा खालती कॅरेक्टर येतं. इथं ह्या दोघांच्या मध्ये एक O कॅरेक्टर येतो आणि ह्या इथं आपल्याला इथं C कॅरेक्टर येतं. आणखीन हे थॅलिन ग्रुप असतो. आता हा जो थॅलिन डाईज आहे ह्या थॅलिन डाईजला म्हणजेच ह्या C ला हा थॅलिन ग्रुप ह्याच C ला फक्त आपण काय करायचं आहे इथं एक बेन्झिन रिंग ला OH आणि ह्या बेन्झिन रिंग पर्टिक्युलरली कार्बनला इथं OH असा जर दिला तर तुम्हाला फिनॉल्फथेलिन डाईज तयार होतो. ह्याला काय म्हणतात फिनॉल्फथेलिन डाय हा आपल्याला बघायला मिळतो. हे लक्षात ठेवा. आता त्याच्यानंतर आपल्याला इंडिगॉइड डाईज म्हणून येतो. आता हा जो पहिल्यांदा फिनॉल्फथेलिन डाईज जो आहे हा फिनॉल्फथेलिन डाईज पर्टिक्युलरली फंक्शनल ग्रुप बिलॉंगिंग टू द फिनॉल्फथेलिन. हा फिनॉल्फथेलिन फंक्शनल ग्रुप आहे. हा सोडला तर आणि त्याला ज्या वेळेला फिनॉल ग्रुप अटॅच होतो त्यावेळेला फिनॉल्फथेलिन डाईज बघायला मिळतो. आता इंडिगॉइड डाईज हा सगळ्यात ओल्डेस्ट डाईज आहे हे लक्षात ठेवा. आणि ह्यामध्ये टिपिकल मेंबर ऑफ बिलॉंगिंग्स टू द ग्रुप ऑफ इंडिगॉइड आणि टायराइन इंडिगो हा येतो आणि आपले टायराइन पर्पल कलर हा आपल्याला बघायला मिळतो. आता ह्यामधला इंडिगॉइड ग्रुप कुठला आहे हा तुम्हाला माहिती असला पाहिजे. हे लक्षात ठेवा. हा इंडिगॉइड ग्रुप हा बघा हा तुमचा बेन्झिन रिंग हे काढायचंच आहे. हे लक्षात ठेवा. म्हणजे जसं फिनॉल्फथेलिनला घेतलं होतं तसंच इथं C डबल बॉन्ड O हे कॅरेक्टर येणारच आहे. परत इथं आपल्याला N हा कॅरेक्टर येईल. ह्या दोघांच्या मध्यात आपल्याला ओके इथं पर्टिक्युलरली C डबल बॉन्ड कॅरेक्टर येईल आणि इथं NH कॅरेक्टर येईल. म्हणजेच ह्याला इंडिगॉइड ग्रुप म्हणतात. काय म्हणतात ह्याला इंडिगॉइड ग्रुप हा आहे. आता ह्या इंडिगॉइड ग्रुपला ज्या वेळेला आपल्याला ह्या C डबल बॉन्डला जर तुम्ही इंडिगॉइड ग्रुपला हा इंडिगॉइड ग्रुप ह्या इंडिगॉइड ग्रुपच्या C डबल बॉन्डला पुन्हा तुम्ही इकडं असं इकडं NH हा घेतला. ओके, इकडं C डबल बॉन्ड O असा खालती घेतला आणि आपल्याला हे असं घेऊन ओके हे असं घेतला आणि इथं एक बेन्झिन रिंग ओके ही अशी बेन्झिन रिंग काढला की तुम्हाला इंडिगॉइड कलर बघायला मिळतो. म्हणजेच हा पूर्णपणे हा इंडिगो एवढा ग्रुप जो आहे तो इंडिगो. परत इंडिगो ग्रुप त्याला परत अटॅच झाला तर इंडिगो डाईज हा इंडिगो ग्रुप आणि हा पूर्णपणे येतो इंडिगो डाय बघायला मिळतो. आणि हा इंडिगो डाय हा आपल्याला डार्क ब्ल्यू कलर मध्ये बघायला मिळतो. कुठला कलर आहे तर डार्क ब्ल्यू कलर मध्ये आपल्याला इंडिगो डाय बघायला मिळतो. बघा हिथून जो पार्ट आहे तो इंडिगो आणि हा इंडिगो डायची परत लिंक केली की इंडिगो डाय आपल्याला बघायला मिळतो. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचं कॅरेक्टर आपल्याला बघायला मिळतं. हे लक्षात घ्या. आता ह्याच्यानंतर आपल्याला पुढचा जो पार्ट येणार आहे ज्याला आपल्याला अँथ्राक्विनॉन
डाईज आपण म्हणतो. आता हे जे अँथ्राक्विनॉन डाईज आहेत, ह्या अँथ्राक्विनॉन डाईज मध्ये अँथ्राक्विनॉन डाईज ह्याच्यामध्ये अलार्झिन नावाचा किंवा ॲलिझॅरिन नावाचा हा पार्ट येतो. ॲलिझॅरिन नावाचा पार्ट येतो. आता ह्या अँथ्राक्विनॉनला आपल्याला स्ट्रक्चर जर काढायचं जर लक्षात घेतलं तर लक्षात घ्या, इथं तुम्हाला ही अशी, हे तुम्हाला अशी बेन्झिन रिंग, ओके, ही बघा इथं अशी बेन्झिन रिंग, ही तर आपण पहिल्यांदा काढणारच आहोत, हे लक्षात ठेवा. ह्या बेन्झिन रिंगला आपल्याला इकडं सी डबल बॉन्ड ओ, इथं खालती परत सी डबल बॉन्ड ओ हे ग्रुप घ्यायचे आहेत. आणि पुन्हा आपल्याला इकडे एक बेन्झिन रिंग घ्यायची आहे, हे लक्षात ठेवा. हा अँथ्राक्विनॉन डाईज म्हणून अँथ्राक्विनॉन येतो. आता ह्या बेन्झिन रिंगला जो आपल्याला उजव्या साईडची जी बेन्झिन रिंग आहे त्याला तुम्ही हा OH ग्रुप अटॅच केला, असा OH ग्रुप, तर त्यावेळेला तुम्हाला ॲलिझॅरिन, हा ॲलिझॅरिन बघता येतो. फक्त हा OH ग्रुप जर काढला की तुम्हाला अँथ्राक्विनॉन डाईजचा बेसिक पार्ट येतो आणि OH ग्रुप अटॅच केला की ॲलिझॅरिन म्हणून बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आता ह्याच्यानंतर आपण जे बघणार आहोत ते पर्टिक्युलरली जे आपण डाईजचं क्लासिफिकेशन जे बघितलं ते स्ट्रक्चर वरती बघितलेलं होतं. आता जे आपण डाईजचं क्लासिफिकेशन बघणार आहोत ते डाईजचं क्लासिफिकेशन बेस्ड ऑन ऍप्लिकेशन हे आपल्याला बघायचं आहे. बेस्ड ऑन, आता मगाचचं क्लासिफिकेशन केमिकल स्ट्रक्चर वरती होतं, आता क्लासिफिकेशन ऑन ऍप्लिकेशन. ह्यामध्ये ऍसिड डाय, डायरेक्ट डाय, फायबर रिएक्टिव्ह डाय, ऍसिड डाय, डायरेक्ट डाय, फायबर रिएक्टिव्ह डाय, व्हॅट डाय, बेसिक डाय, डिस्पर्स डाय, इनग्रेन डाय आणि मॉर्डंट डाय असं आपल्याला ऍप्लिकेशन्स बघायला मिळतात. आता ह्यामध्ये ऍसिड डाईज मध्ये आपल्याला युजली जो अझोडाईज कॅरेक्टर असतो, ज्याच्यामध्ये COOH ग्रुप कंटेनिंग ग्रुप बघायला मिळतो. ऍसिड मध्ये COOH ग्रुप हा आपल्याला प्रेझेंट असतो, हे लक्षात ठेवा. ओके. आणि हा जो डाय आहे हा वूल आणि सिल्क वरती अप्लाय केला जातो. वूल, सिल्क, पॉलीइथेन, पॉलीयुरेथेन फायबर्स, वूल, सिल्क, पॉलीयुरेथेन फायबर्स किंवा नायलॉन्सला हा पर्टिक्युलरली अप्लाय केला जातो. ह्या फायबर्सचा पर्टिक्युलरली ऍसिड डाय म्हणजे ऍसिड डायची अफिनिटी ही कॉटनला नाही आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ह्याच्यामध्ये ऑरेंज 1 अँड ऑरेंज 2, मिथाइल ऑरेंज, मिथाइल रेड हे आपल्याला टिपिकल एक्झाम्पल्स ऑफ ऍसिड डाय बघायला मिळतात. मला परत एकदा सांगतो, ऍसिड डाय हा अझोडाईज असतो, ह्याच्यामध्ये COOH ग्रुप प्रेझेंट आहे, हे लक्षात ठेवा. ह्या डाईज मध्ये आपल्याला ऍसिड डाईज मध्ये आपल्याला हे अप्लाय केले जातात. COOH ग्रुप आणि सल्फॉनिक ऍसिड असलेले आपल्याला डाय अप्लाय केले जातात. पर्टिक्युलर वूल, सिल्क, पॉलीयुरेथेन फायबर्स, नायलॉन मध्ये ह्यांची कॉटन रिलेटेड अफिनिटी ही लेस आहे आणि म्हणून ऑरेंज 2, ऑरेंज 1, मिथाइल ऑरेंज, मिथाइल रेड हे डाय आपल्याला बघायला मिळतात. आता पुढचा डाय येतो ज्याला आपण पर्टिक्युलरली बेसिक डाय हे कॅरेक्टर येतं. म्हणजे ऍसिडिक झाल्यानंतर आपण इथं बेसिक डाय हा पार्ट बघून घेऊया. आता ह्या बेसिक डाय मध्ये NH2 ग्रुप, NHR, NR2 ग्रुप हे बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. आता दिस डाईज गेट्स अटॅच टू अनायनिक साइट, अनायन्स जिथे आहेत त्या अनायनिक साइटला हे ग्रुप अटॅच होतात आणि पर्टिक्युलरली फॅब्रिक्स कलर्सला इंटेन्सिव्ह कलर देण्याकरता, इंटेन्सिटी वाढवण्याकरता ह्या बेसिक डाईजचा उपयोग होतो. आणि म्हणून मॉडिफाईड नायलॉन्स आणि इस्टर ह्याच्यामध्ये हे आपल्याला बेसिक डाईज बघायला मिळतात. अॅनिलीन येलो आणि मॅलाचाइट ग्रीन, अॅनिलीन येलो, मॅलाचाइट ग्रीन, बटर येलो आणि रॉस अॅनिलीन हे आपल्याला बेसिक डाईजचे एक्झाम्पल्स आहेत. कुठले? अॅनिलीन येलो,
मॅलाचाईट ग्रीन, बटर येलो आणि रॉस ॲनिलीन हे आपल्याला डाईज बघायला मिळतात. हे बेसिक डाईज आहेत, हे लक्षात ठेवा. पुढचा येतो ज्याला आपण डायरेक्ट डाईज म्हणतो. ह्या डायरेक्ट डाईज मध्ये हे डायरेक्ट डाईज आर वॉटर सोल्युबल आहेत. हे डायरेक्टली अप्लाय केले जातात फॅब्रिक वरती बाय युझिंग ॲक्वियस सोल्युशन. लक्षात घ्या, कॉटन, रेयॉन, वूल, सिल्क, कॉटन, रेयॉन, वूल, सिल्क, नायलॉन ह्याच्यामध्ये जिथं जिथं हायड्रोजन बॉन्डिंग फॉर्मेशन होतं तिथं हे अप्लाय केले जातात. आणि म्हणून मॉरिशियस येलो म्हणजे मॉरिशियस येलो आणि कॉंगो रेड हे इम्पॉर्टंट एक्झाम्पल ऑफ अ डायरेक्ट डाईज आहेत. कुठले? मॉरिशियस येलो अँड कॉंगो रेड. त्याच्यानंतर येतं आपल्याला पर्टिक्युलरली डिस्पर्स डाईज म्हणून कॅरेक्टर येतं. हा डाईज ज्या वेळेला अप्लाय होतो तो डिस्पर्स कॅरेक्टर्स मध्ये येतो. तो स्प्रेड होतो बाय हॅव्हिंग अ सस्पेन्शनच्या पर्टिक्युलरली कॅरेक्टर्समुळं आपल्याला तो डिस्पर्शन होतो ऑन अ फॅब्रिक आणि तो डिफ्यूज होतो आणि तो ट्रॅप होतो. तो डिफ्यूज होऊन ट्रॅप होतो इन अ पॉलिमेरिक स्ट्रक्चर्स मध्ये. तो ट्रॅप होतो हे लक्षात ठेवा इन अ फॅब्रिक. आणि म्हणून पर्टिक्युलरली पॉलिइस्टर्स, नायलॉन आणि पॉलीअॅक्रायलोनायट्राइल, पॉलिइस्टर, नायलॉन आणि पॉलीअॅक्रायलोनायट्राइल मध्ये हा आपल्याला डिस्पर्स डाईज हा यूज केला जातो. पर्टिक्युलरली आपल्याला पिंक बी, सेलिटोन फास्ट ब्ल्यू बी, सेलिटोन फास्ट ब्ल्यू बी आणि पिंक बी असे दोन एक्झाम्पल आपल्याला डिस्पर्शन डाईजचे बघायला मिळतात. ओके. त्याच्यानंतर येतो फायबर रिएक्टिव्ह डाईज. हा फायबर रिएक्टिव्ह डाईज येतो. आता ह्या फायबर रिएक्टिव्ह डाईज मध्ये काय आहे की व्हेन फायबर इज गोइंग टू बी रिएक्टिव्ह अँड दॅट इज इरिव्हर्सिबल रिएक्शन येते. म्हणजे डाईज बरोबर रिएक्ट करतो आणि ती इरिव्हर्सिबल कॅरेक्टर होते हे लक्षात ठेवा. दिस अ डाईंग प्रोसेस इज व्हेरी फास्ट आणि कलर इज गोइंग टू रिटेन फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ अ टाइम. हा कलर रिटेन होतो हे लक्षात ठेवा. बॉन्डिंग हे हाय म्हणजे पर्टिक्युलर स्ट्रॉंग बॉन्डिंग प्रेझेंट असतं. लिव्हिंग ग्रुप ऑफ डाय बाय हायड्रॉक्सिल और अमिनो ग्रुप हे प्रेझेंट्स असतात ऑन फायबर्स लाईक कॉटन, वूल आणि सिल्क वरती बघायला मिळतात. आणि ह्यामध्ये आपल्याला पर्टिक्युलरली 2,4-डायक्लोरो 1,3,5 ट्रायअझाईन हा इम्पॉर्टंट डाय बघायला मिळतो. कुठला? 2,4-डायक्लोरो 1,3,5 ट्रायअझाईन हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर किंवा इम्पॉर्टंट डाईज बघायला मिळतो फायबर रिलेटिव्ह डाईज मध्ये हे लक्षात ठेवा. पुढे येतो इनग्रेन डाईज. आता ह्या इनग्रेन डाईज मध्ये जर तुम्ही बघितलं तर व्हॅट डाईज हे पर्टिक्युलरली इनग्रेन डाईज जर तुम्ही बघितले तर हा इनग्रेन डाईज आर पर्टिक्युलरली सिंथेसाइज्ड डायरेक्टली केला जातो बाय फॅब्रिक बाय particularly these dyes are synthesized directly on the fabric. Particularly these are insoluble azo dyes आहेत. कुठले? इनग्रेन डाईज. हे डेव्हलप्ड डाईज म्हणून सुद्धा ओळखले जातात हे लक्षात ठेवा. त्यामध्ये फॅब्रिक्स इज गोइंग टू इमर्स्ड पर्टिक्युलरली इन अ कपलिंग रिएजंट म्हणजे फिनॉल और नॅफ्थॉल हे जे कपलिंग रिएजंट आहेत ह्यांच्यामध्ये ते इमर्स केले जातात आणि सुटेबल डायअझोनियम सॉल्ट फॉर्मेशन होतं. आणि डायअझोनियम सॉल्ट फॉर्मेशन झालं की द कलर इज ऍब्झॉर्ब्ड ऑन द फॅब्रिक, ऑन द सरफेस ऑफ द फॅब्रिक हे बघायला मिळतं. ह्याचा एक्झाम्पल जे येतं ते प्यारा रेड कलरचा किंवा प्यारा ऑरेंज कलर आपल्याला बघायला मिळतो. पर्टिक्युलरली प्यारा रेड. आणि हे कॉटन फॅब्रिक्स वरती हा पर्टिक्युलरली काय म्हणतात त्याला आपल्याला इट इज गोइंग टू अटॅच ऑन अ कॉटन फॅब्रिक व्हेरी इफेक्टिव्हली. कुठला? इनग्रेन डाईज. पुढचा येतो ज्याला आपण व्हॅट डाईज म्हणतो. हा सगळ्यात महत्वाचा व्हॅट डाईज आणि मॉडर्न डाईज. आता व्हॅट डाईज सुद्धा काय आहे? इनसोल्युबल आहे. डायरेक्टली डाईंग केलं जातं हे लक्षात ठेवा. हा सोल्युबल इन प्रेझेन्स ऑफ अल्कली आहे आणि ॲफिनिटी टुवर्ड्स द सेल्युलोज इज मोर. ओके, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून पर्टिक्युलरली हा डाय अप्लाय केला जातो. पर्टिक्युलरली प्रिंटिंग कॅरेक्टर्स मध्ये अप्लाय केला जातो म्हणजे पेपर ह्या कॅरेक्टर्स वरती आपल्याला हा डाईज व्हॅट डाईज अप्लाय केला जातो.
आणि हा रिऑक्सिडेशन कॅरेक्टर प्रमाणे हा डाय फायबरवरती अप्लाय केला जातो आणि इंडिगोसोल ओ हे कॉमन एक्झाम्पल्स आहेत कुणाचे, व्हॅट डाईजचे. आता पुढचा पार्ट येतो ज्याला आपण मॉर्डंट डाईज म्हणतो. ह्या मॉर्डंट डाईज मध्ये लक्षात घ्या की बाइंडिंग एजंट बिटवीन फायबर अँड डाय इज नेसेसरी, म्हणजे देर इज अ नीड ऑफ अ बाइंडिंग एजंट बिटवीन फायबर अँड डाय, आणि म्हणून त्यालाच मॉर्डंट डाय म्हणतात. आणि हे त्यामध्ये ऍसिड डाय मेटल आयन्स हा मॉर्डंट हा यूज केला जातो, बेसिक नेचरचा असतो. आणि टॅनिक ऍसिड बेसिक डाईज, मेटल आयन्स हा ऍसिडिक कॅरेक्टरचा डाय, ओके, म्हणजे त्याला मॉर्डन डाय अलॉंग विथ बेसिक डाय टॅनिक ऍसिड हे आपल्याला यूज केलं जातं. मेटल आयन्स हा बाइंड्स करतो फायबर्सला, ओके, आणि त्याच्या लिगॅन्ड्स म्हणून आपल्याला कोऑर्डिनेट बॉन्ड तयार होतो विथ मेटल आयन्स बरोबर इन प्रेझेन्स ऑफ अ टिपिकल मेटल आयन्स इम्पार्ट अ डेफिनाइट कलर टू द फॅब्रिक्स, particularly alizarin imparts a rose red, blue, brownish हा कलर आपल्याला बघायला मिळतो. प्रेझेन्स ऑफ Al+3, Ba2+, Cr+3 इट गिव्स अ रिस्पेक्टिव्ह कलर टू द फॅब्रिक, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं आपल्याला ऍसिड डाय, डायरेक्ट डाय, फायबर डाय, व्हॅट डाय, बेसिक डाईज, डिस्पर्शन डाईज, इनग्रेन डाईज अँड मॉर्डंट डाईज बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. परत एकदा सांगतो, ऍसिड डाय हा COOH ग्रुप किंवा सल्फॉनिक ऍसिड ग्रुप येतो, तो अप्लाय केला जातो वूल, सिल्क, पॉलीयुरेथेन फायबर्स आणि नायलॉन करता, हे लक्षात ठेवा. बेसिक डाईज हा जर बघितला NH2, NHR, R2N ह्याला आपल्याला बघायला मिळतो, तो सोल्युबल आहे. हा पर्टिक्युलरली अप्लाय केला जातो नायलॉन्स अँड पॉलीइस्टर्स करता. मॅलाचाइट ग्रीन, बटर येलो, ओके, आणि रॉस एनिलिन हे त्याचे एक्झाम्पल्स येतात. तसंच आपण डायरेक्ट डाय हा वॉटर सोल्युबल डाईज आहे, डायरेक्टली अप्लाइड केला जातो फॅब्रिक इन प्रेझेन्स ऑफ ॲक्वियस सोल्युशन. प्रॅक्टिकली फॅब्रिक लाईक कॉटन, रेयॉन, वूल, सिल्क, हे नायलॉन ह्याच्यामध्ये जिथं जिथं हायड्रोजन बॉन्डिंग आहे तिथं हे आपल्याला अप्लाय केला जातो. पर्टिक्युलरली मॉरिशियस येलो आणि कॉंगो रेड. नंतर डिस्पर्स डाय हा डाईज पर्टिक्युलरली फॉर्म आहे, इथं डिस्पर्शन ऑफ अ डाईज होतं बाय ऍप्लिकेशन, आणि हे स्प्रेड ओव्हर किंवा स्प्रेड फ्रॉम सस्पेन्शन ओव्हर अ फॅब्रिक होतं, हे लक्षात ठेवा. आणि ह्याचे जे पर्टिक्युलरली पार्टिकल्स आहेत ते ट्रॅप्ड होतात पॉलिमेरिक स्ट्रक्चर ऑफ अ फॅब्रिक मध्ये, हे लक्षात घ्या. आणि म्हणून पॉलिइस्टर्स, नायलॉन्स आणि पॉलीअॅक्रायनल नायट्राइलला हे डिस्पर्स डाईज अप्लाय केले जातात. पिंक बी आणि सेलिटोन फास्ट ब्ल्यू, सेलिटोन स्पेलिंग बघा CE टोन फास्ट ब्ल्यू बी हा डाईज यूज केला जातो. नंतर फायबर रिएक्टिव्ह डाईज हा फायबर रिएक्टिव्ह डाईज हा डायरेक्टली रिएक्टिव्ह विथ द फायबर्स होतो, इरिव्हर्सिबल कॅरेक्टरचा आहे, ह्याच्यामध्ये बॉन्ड स्ट्रॉंग डेव्हलप होतो, ओके. हा रिटेन फॉर अ लॉंगर पिरियड ऑफ टाइम होतो. ह्याच्यामध्ये लिव्हिंग ग्रुप लाईक हायड्रॉक्सिल और अमिनो ग्रुप हा प्रेझेंट्स असतात आणि ते फायबरवरती पर्टिक्युलरली कॉटन, वूल और सिल्क वरती हे फायबर रिएक्टिव्ह डाईज अप्लाय केले जातात. त्यातलं जे एक एक्झाम्पल आहे 2,4-डायक्लोरो 1,3,5 ट्रायअझिन आर इम्पॉर्टंट एक्झाम्पल्स बघायला मिळतात. मग तसंच आपण इनग्रेन डाईज हा बघितला, व्हॅट डाईज बघितला आणि मॉर्डंट डाईज सुद्धा बघितलेला आहे, हे लक्षात ठेवा. आता ह्याच्यानंतर पुढचा जो डाईज कॅरेक्टर्स नंतर आपल्याला जो बघायचा आहे तो सगळ्यात महत्वाचा जो पार्ट येतो, ज्याला आपण पर्टिक्युलरली सगळ्यात महत्वाचा जो पार्ट येणार आहे पर्टिक्युलरली तो डाईजच्या अगोदरचा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर आहे, पर्टिक्युलरली ज्याला आपलं फेरोमोन्स हे कॅरेक्टर्स बघतो आपण. फेरोमोन्स, आता हे फेरोमोन्स जे आहेत हे फेरोमोन्स म्हणजेच इन्सेक्टिसाइड्स, पेस्टिसाइड्स, रोडंटसाइड्स हे जे कॅरेक्टर्स येतात, म्हणजे इन्सेक्टिसाइड्स, पेस्टिसाइड्स, रोडंटसाइड्स हे तयार केले जातात, त्याला हा फेरोमोन्स हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर्स येतात. आता हे फेरोमोन्स म्हणजेच काय आहेत? फेरोमोन्स स्पेलिंग
लक्षात घ्या फेरोमोन्सचं. ओके, फेरोमोन्सचं जर तुम्ही स्पेलिंग जर बघितलं तर ह्या आले. ओके, आता लक्षात घ्या पुढचा जो आपण डाईज नंतर कॅरेक्टर बघायचा आहे त्याला फेरोमोन्स म्हटलं जातं. आता हे फेरोमोन्स म्हणजेच काय? द सबस्टन्स which is secreted by insects. The pheromones is nothing but a chemical substance which is secreted by the insects and which are detected by the members of the same family. Which are detected by the members of the same family. That is called as pheromones. आता हे कसे डिटेक्ट केले जातात? बाय स्मेलनं आपल्याला डिटेक्ट केले जातात, हे लक्षात ठेवा. मग हे फेरोमोन्स दोन प्रकारचे असतात. एक रिलीज फेरोमोन्स आपल्याला बघायला मिळतात आणि दुसरा आहे ज्याला आपल्याला प्रायमर फेरोमोन्स असं सुद्धा म्हटलं जातं. आता फेरोमोन्स म्हणजे काय? केमिकल सबस्टन्स विच इज पर्टिक्युलरली सिक्रेटेड बाय द इन्सेक्ट्स and which are detected by the members of the same family mainly through a smell through ते डिटेक्ट केले जातात. आणि त्या प्रकारचे दोन प्रकारचे फेरोमोन्स असतात. एक आपल्याला आहे रिलीजर फेरोमोन्स आणि दुसरा आहे प्रायमर. आता रिलीजर फेरोमोन्स म्हणजेच काय आहे की बिहेवियर रिस्पॉन्स काय आहे? हे पर्टिक्युलरली फेरोमोन्स दे प्रोड्युसेस अ इमिजिएट बिहेवियर रिस्पॉन्स दिला जातो बाय रेसिपियंट इन्सेक्ट. म्हणजे दुसऱ्या इन्सेक्ट जो रिसीव्ह करणारा इन्सेक्ट आहे त्याच्याकडून इमिजिएट रिस्पॉन्स दिला जातो. त्यालाच आपण रिलीजर फेरोमोन्स म्हणतात. पर्टिक्युलरली सेक्स अट्रॅक्टंट्स. ओके, हा मोस्ट इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं ज्याला आपण रिलीजर फेरोमोन्स म्हटलं जातं. पुढचा येतो प्रायमर फेरोमोन्स. हा प्रोड्यूस केव्हा होतो? सिरीज ऑफ फिजिओलॉजिकल चेंजेस रेसिपंट इन्सेक्ट्स मध्ये पर्टिक्युलरली फिजिओलॉजिकल चेंज ज्या वेळेला घडला जातो त्यावेळेला तो रिस्पॉन्स देतो आणि म्हणून त्याला प्रायमर फेरोमोन्स म्हटलं जातं. आता हे जे फेरोमोन्स आहेत पर्टिक्युलरली अलार्म फेरोमोन्स. आता हे जे फेरोमोन्स आहेत हे सिक्रेटेड बाय अ इन्सेक्ट. हे अलार्म फेरोमोन्स हे सिक्रेट केले जातात बाय अ इन्सेक्ट व्हेन अलार्म अगेन्स्ट इंट्रुडर्स. म्हणजेच आत जो जाणार आहे तो इट इज अलार्म अगेन्स्ट इंट्रुडर्स ह्याच्यामध्ये येतं. म्हणजेच थोडक्यात फॉर एक्झाम्पल आयसोअमाइल ऑक्टेट हा अलार्म फेरोमोन्स आहे सिक्रेटेड बाय अ वर्कर बी. म्हणजेच मधमाशी जे आपण म्हणतो ना वर्कर बी पासून हे अलार्म फेरोमोन्स आपल्याला बघायला मिळतात आणि ते इन्व्हाइट करतात अदर वर्कर्स बीजना टू अटॅक इंट्रुडर्सना अटॅक करण्याकरता हे अलार्म फेरोमोन्स आपल्याला बघायला मिळतात. तसंच ट्रेल हॉर्मोन्स किंवा फेरोमोन्स आपण बघतो. हे काय होतं? ह्याच्यामध्ये दे आर सिक्रेटेड बाय इन्सेक्ट्स टू अट्रॅक्ट अदर्स टू अ सोर्स ऑफ फूड म्हणून ते अट्रॅक्ट केले जातात. आणि पर्टिक्युलरली ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ऍंट्स म्हणजे मुंग्या दे आर रिलीज ट्रेल हॉर्मोन्स लाईक सिट्रल आणि सिट्रेनोलाल हे आपल्याला ऍंट आपल्याला सिक्रेट केलं जातं. आणि हनी बीज रिलीज जेरिनॉल अँड सिट्रल ऍज अ ट्रेल हॉर्मोन्स. हनी बी रिलीज करतं जेरिनॉल अँड सिट्रल ऍज अ ट्रेल हॉर्मोन्स म्हणून आपल्याला बघायला मिळतात. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला हे फेरोमोन्स हा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट येतो हे लक्षात ठेवा. मग ह्यात सेक्स फेरोमोन्स सांगितलं तुम्हाला, प्रायमर फेरोमोन्स सांगितलं, रिलीजर फेरोमोन्स सांगितलं, अलार्म फेरोमोन्स म्हणजे काय बघितलं आणि पर्टिक्युलरली ट्रेल हॉर्मोन्स म्हणजे सांगितलं. हे पर्टिक्युलरली फेरोमोन्स आर अ केमिकल सबस्टन्स विच कॅन सिक्रेटेड बाय इन्सेक्ट्स हे लक्षात ठेवा. आता मग ह्याच मध्ये आपल्याला पर्टिक्युलरली इन्सेक्टिसाइड्स म्हणजे इन्सेक्टिसाइड्स आर द केमिकल्स विच किल्स द इन्सेक्ट्स. त्यात DDT, BHC, एंड्रीन
ओके, टॉक्सोफेनॉन, पॅराथॉन, ओके, हे आपल्याला बघायला मिळतात इन्सेक्टिसाइड्स. त्याच्यानंतर येतं हर्बिसाइड्स. हर्बिसाइड्स म्हणजेच विच डिस्ट्रॉइड्स हार्मफुल हर्ब्स म्हणजे वीड्स, हे आपल्याला बघायला मिळतात. त्याचं एक्झाम्पल येतं 2,4-डायक्लोरोफिनॉक्सी ॲसिटिक ॲसिड, हा आपल्याला बघायला मिळेल. फंगीसाइड्स, द सबस्टन्स विच डिस्ट्रॉइड्स हार्मफुल फंगाय, ओके, त्यालाच फंगीसाइड्स म्हणतात. कॉपर सल्फेट आणि 2,4,6 ट्रायक्लोरोफिनॉल हा फंगीसाइड्स म्हणून यूज केला जातो. तसंच रोडेंटिसाइड्स हा सबस्टन्स विच कॅन बी युज्ड फॉर टू किल द रॅट किल करण्याकरता हा सबस्टन्स यूज केला जातो. मोनोक्लोरो ॲसिटेट, सोडियम मोनोक्लोरो ॲसिटेट किंवा सोडियम फ्लोरो ॲसिटेट किंवा झिंक फॉस्फाईड हा यूज केला जातो रोडेंटिसाइड्स किल करण्याकरता, हे लक्षात ठेवा. हा झाला फेरोमोन्स हा पार्ट, ज्याच्यामध्ये इन्सेक्टिसाइड्स, पेस्टिसाइड्स, ओके, हे बघितलेलं आहे. हर्बिसाइड्स हे कॅरेक्टर आपण बघितले, हे सगळ्यात लक्षात ठेवा. ह्याच्यामध्ये रिलीजर फेरोमोन्स मध्ये आपल्याला जो रेसिपियंट आहे तो इमिजिएट रिस्पॉन्स देतो, ओके, बाय रिलीजिंग अ फेरोमोन्स. आणि सेक्स अट्रॅक्शन हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर येतं. तसंच प्रायमर फेरोमोन्स ह्याच्यामध्ये सायकोलॉजिकल चेंज हा रेसिपियंट इन्सेक्ट प्रोड्यूस करतो आणि त्यामध्ये अलार्म फेरोमोन्स आणि ट्रेल हॉर्मोन्स हे असतं. ह्या अलार्म फेरोमोन्स मध्ये ज्या वर्कर बी आहे हे इन्व्हाइट करतात अदर वर्कर्स बीजना, ओके, आणि ह्यामध्ये आयसोअमाइल ॲसिटेट हा अलार्म फेरोमोन्स म्हणून प्रोड्यूस होतो. तसंच ट्रेल हॉर्मोन्स मध्ये आपल्याला ॲन्ट्स, ANTS, ॲन्ट्स दे आर गोइंग टू रिलीज सिट्राल और सिट्रोनेलाल, ओके, किंवा हनीबीज दे आर गोइंग टू रिलीज जेरिनॉल और सिट्रल, हे ट्रेल हॉर्मोन्स आपल्याला बघायला मिळतात. आता पुढचा पार्ट येतो ज्याला आपण रॉकेट प्रोपेलंट, काय आहे रॉकेट प्रोपेलंट हा पार्ट येतो. आता रॉकेट प्रोपेलंट म्हणजेच तुम्हाला माहिती आहे DRDO हे जे आपल्याला पर्टिक्युलरली सॅटेलाइट लॉन्च करतात त्यावेळेला हे रॉकेट प्रोपेलियंट महत्वाचे असतात, हे लक्षात ठेवा. द फ्युएल्स विच इज युज्ड टू लॉन्च रॉकेट्स आर नोन ॲज अ रॉकेट प्रोपेलियंट. प्रोपेलियंट हे जे आहेत हे कॉम्बिनेशन ऑफ ऑक्सिडायझर आणि फ्युएल ह्यांचं मिळून प्रोपेलियंट तयार होतं. ऑक्सिडायझर आणि फ्युएल ह्यांचं मिळून प्रोपेलियंट तयार होतं. हे पर्टिक्युलरली प्रोपेलियंट अंडरगोज कंबशन, हा कंबशन मध्ये जातो प्रोपेलियंट, आणि लार्ज व्हॉल्यूम ऑफ हॉट गॅसेस प्रोड्यूस केले जातात थ्रू अ नॅरो नॉझल मधून. हे हॉट गॅसेस पास ऑन होतात आणि ते रॉकेट अपलिफ्ट होतं, हे लक्षात ठेवा. आणि हे अकॉर्डिंग टू द न्यूटन्स थर्ड लॉ प्रमाणे आपल्याला प्रोपेलियंटची ऍक्शन घडते. म्हणजेच हे जे आहेत रॉकेट प्रोपेलियंट हे लॉन्चिंग ऑफ द रॉकेट्स करता यूज केले जातात. हे प्रोपेलियंट पर्टिक्युलरली ऑक्सिडायझर आणि फ्युएल यांचं कॉम्बिनेशन असतं. हे कंबशन प्रोसेसमध्ये जातात. कंबशन प्रोसेसमध्ये लार्ज व्हॉल्यूम ऑफ गॅस रिलीज केले जातात, हॉट गॅस, आणि हे हॉट गॅस नॅरो पर्टिक्युलरली नॉझल्स मधून पर्टिक्युलर पास ऑन होतात आणि त्यामुळं ते रॉकेट अपलिफ्ट होतं बाय न्यूटन्स थर्ड लॉ प्रमाणे. मग हे कुठले कुठले आपल्याला प्रोप्युलियंट आहेत तर सॉलिड प्रोप्युलियंट, त्याच्यानंतर लिक्विड प्रोप्युलियंट आणि हायब्रिड प्रोप्युलियंट असं बघायला मिळतात. आता सॉलिड प्रोप्युलियंट म्हणजेच काय, दे आर, बघा हा 3 टाईपचे प्रोप्युलियंट आहेत, सॉलिड, लिक्विड आणि हायब्रिड प्रोप्युलियंट. आता सॉलिड प्रोप्युलियंट म्हणजेच इथं मिक्सचर ऑफ अ सॉलिड फ्युएल आणि सॉलिड ऑक्सिडायझर असं बघायला मिळतं, ओके. आणि हे सॉलिड प्रोप्युलियंट फर्दर डिव्हाइड होतं कॉम्पोजिट प्रोप्युलियंट मध्ये. कुठलं कॉम्पोजिट म्हणजेच तुम्हाला हे जो प्रोप्युलियंट आहे ह्याचं आपल्याला बघायला मिळतं सॉलिड, लिक्विड प्रोप्युलियंट, ओके. आणि थर्ड वन हे जर बघितलं तुम्हाला तर हायब्रिड प्रोप्युलियंट बघायला मिळतं. ह्या सॉलिड प्रोप्युलियंट मध्ये सॉलिड फ्युएल प्लस सॉलिड ऑक्सिडायझर हा कॅरेक्टर
बघायला मिळतो. हा फर्दर सॉलिड परत दोन ह्याच्यामध्ये डिव्हाइड होतो, ज्याला आपण कॉम्पोजिट आणि डबल फेज, कॉम्पोजिट प्रोप्युलियंट आणि डबल फेज प्रोप्युलियंट म्हटलं जातं. आता ह्यामध्ये लक्षात घ्या, कॉम्पोजिट प्रोप्युलियंट जर आपण बघितलं, हे पॉलिमेरिक बाइंडर्स असतात. कॉम्पोजिट मध्ये these propellants are polymeric binder such as polyurethane or polybutadiene. polyurethane आणि polybutadiene हे बघा लक्षात ठेवा, polyurethane आणि polybutadiene. ओके, हे लक्षात ठेवा, हे कॉम्पोजिट प्रोप्युलियंट हे असतात आणि ह्याच्यामध्ये ऍज अ फ्युएल म्हणून ते यूज होतात. आणि अमोनियम पर क्लोरेट हा ऑक्सिडायझर यूज केला जातो. म्हणजेच पॉलियुरेथेन, पॉलिब्युटाडाइन हे फ्युएल आणि पर्टिक्युलरली अमोनियम पर क्लोरेट हा ऑक्सिडायझर म्हणून यूज केला जातो. आणि ह्याचा परफॉर्मन्स ऑफ अ प्रोपेलियंट इन्क्रीज होतो बाय ऍडिंग सम ऍडिटिव्ह, म्हणजेच फाईनली डिवायडेड मॅग्नेशियम और अल्युमिनियम मेटल हे फाईनली डिवायडेड या फ्युएल मध्ये ऍड केले जातात, पॉलियुरेथेन आणि पॉलिब्युटाडाइन मध्ये. आणि मग तुम्हाला त्याचा परफॉर्मन्स काय होतो, इन्क्रीज होतो, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर येतं डबल फेज प्रोपेलियंट. ह्या डबल फेज मध्ये नायट्रोग्लिसरीन लिक्विड आणि नायट्रोसेल्युलोज सॉलिड हे कंबाईन केले जातात. दोन फेज येतात, लिक्विड फेज अँड सॉलिड फेज. लिक्विड फेज ही नायट्रोग्लिसरीनची असते आणि पर्टिक्युलरली नायट्रोसेल्युलोज हा सॉलिड फेज असतो. आणि पर्टिक्युलरली नायट्रोग्लिसरीन सेट्स ऍज अ सॉलिड मास म्हणून आपल्याला पर्टिक्युलरली नायट्रोसेल्युलोज जेल्सला सॉलिड मास म्हणून आपल्याला काय करतो, पर्टिक्युलरली सेट करतो कोड नायट्रोग्लिसरीन. आणि ह्याचा बिगेस्ट डिसएडव्हान्टेज काय आहे, तर ह्याच्यामध्ये इग्नाइट केल्यानंतर इट विल कंटिन्यू बर्निंग विथ अ प्री डिटरमाइन रेटनच आपल्याला काय होतं, स्टार्ट होतं, हे लक्षात ठेवा. आता तसंच पुढचं कॅरेक्टर आपण बघतो, ज्याला आपण लिक्विड प्रोपेलियंट म्हणतो. आता ह्या लिक्विड प्रोपेलियंट मध्ये दे आर पर्टिक्युलरली classified as a storable or cryogenic propellant. The cryogenic system shows a high performance. हे लक्षात ठेवा, स्टोरेबल और क्रायोजेनिक सिस्टीम हे हाय परफॉर्मन्स दाखवलं जातं. हाऊएव्हर बेसिक्स ऑफ नंबर ऑफ लिक्विड्स हे यूज केले जातात ऍज अ फ्युएल आणि लिक्विड प्रोपेलियंट म्हणून ते आपल्याला बघायला मिळतात. आता ह्यामध्ये मोनोप्रोप्युलियंट, बाय लिक्विड प्रोप्युलियंट हे असे दोन पार्ट येतात. लिक्विड्स मध्ये लक्षात घ्या, पर्टिक्युलरली इथं मोनो आणि बाय लिक्विड आणि हा मोनो लिक्विड प्रोपेलियंट असे कॅरेक्टर्स बघायला मिळतात. आता मोनोप्रोप्युलियंट मध्ये काय येतं, तर लिक्विड प्रोप्युलियंट हा फक्त सिंगल केमिकल सबस्टन्स ऍक्ट्स ऍज अ फ्युएल एज वेल एज अ ऑक्सिडायझर म्हणून ऍक्ट होतो. हे लक्षात ठेवा, मोनोप्रोपेलियंट मध्ये सिंगल केमिकल सबस्टन्स हा फ्युएल आणि ऑक्सिडायझर म्हणून ऍक्ट होतो. सम एक्झाम्पल्स जे आहेत, मिथाइल नायट्रेट, नायट्रोमिथेन किंवा हायड्रोजन पेरॉक्साइड हे आपल्याला मोनोप्रोपेलियंटचे एक्झाम्पल्स आहेत. तसंच बाय लिक्विड प्रोपेलियंट इथं हे टू लिक्विड्स ऍक्ट्स ऍज अ फ्युएल अँड अदर ऍक्ट्स ऍज अ ऑक्सिडायझर. एक फ्युएल म्हणून ऍक्ट होतो, दुसरा हा ऑक्सिडायझर म्हणून ऍक्ट होतो. म्हणजे कॉमनली युज्ड लिक्विड हा केरोसिन आहे, अल्कोहोल, हायड्राझिन, मोनोमिथाइल हायड्राझिन ज्याला आपण MMH म्हणतो, मोनोमिथाइल हायड्राझिन, अनसिमेट्रिकल डायमिथाइल हायड्राझिन त्याला UDMH म्हणतो, अनसिमेट्रिकल मिथाइल डायहायड्राझिन, मिथाइल हायड्राझिन UDMH. MMH म्हणजे मोनोमिथाइल हायड्राझिन, अनसिमेट्रिकल डायमिथाइल हायड्राझिन UDMH हे आपल्याला पर्टिक्युलरली कॉमनली लिक्विड ऑक्सिडायझर म्हणून यूज केले जातात. आणि केरोसिन हा आपल्याला कॉमनली फ्युएल म्हणून यूज केला जातो, हे लक्षात ठेवा. तसंच लिक्विड ऑक्सिजन, लिक्विड नायट्रोजन
टेट्रा ऑक्साईड N2O4 नायट्रिक ऑक्साईड हे सुद्धा आपल्याला प्रोपेलियंट म्हणून यूज केले जातात, हे लक्षात ठेवा. म्हणजेच आपल्याला दोन प्रकारचे प्रोपेलियंट्स येतात, मोनो आणि बाय. मोनो मध्ये सिंगल केमिकल सबस्टन्स ऍक्ट ऍज अ फ्युएल अँड ऑक्सिडायझर. इथं एक जण फ्युएल म्हणून ऍक्ट होतो आणि दुसरे ऍक्ट ऍज अ ऑक्सिडायझर म्हणून येतं. यातलं लक्षात ठेवा. MMH मोनोमिथाइल हायड्राझाईन, UDMH अनसिमेट्रिकल डायमिथाइल हायड्राझाईन. ह्याचे कॅरेक्टर्स बघा. लिक्विड नायट्रोजन टेट्राऑक्साइड, लिक्विड ऑक्सिजन, नायट्रिक ऍसिड हे सुद्धा कॉमनली यूज होतात, हे लक्षात ठेवा. बाय लिक्विड प्रोपेलियंट्सचे जे ऍडव्हान्टेजेस आहेत ते असे आहेत, लक्षात ठेवा. ह्यामध्ये हायर थ्रस्ट हा सॉलिड प्रोपेलियंट्सला मिळतो आणि थर्स्ट जनरेटेड बाय अ लिक्विड प्रोपेलियंट हे कॅन बी कंट्रोल्ड. हे जे थर्स्ट आहे जो लिक्विड प्रोपेलियंट मुळे मिळणार आहे तो पर्टिक्युलरली कंट्रोल केला जातो बाय स्विचिंग ऑन अँड ऑफ, पर्टिक्युलरली ऑन अँड ऑफ सिस्टीमनं आपल्याला हे कंट्रोल केला जातो. पुढे येतं हायब्रिड प्रोपेलियंट. आता हा हायब्रिड प्रोपेलियंट म्हणजेच सॉलिड फ्युएल आणि लिक्विड ऑक्सिडायझर असं मिक्स केलं जातं, हे लक्षात ठेवा. ह्यामध्ये अक्रायलिक रबर हे सॉलिड फ्युएल म्हणून ऍक्ट केलं जातं आणि लिक्विड N2O4 म्हणजेच लिक्विड नायट्रोजन टेट्राऑक्साइड हा ऑक्सिडायझर म्हणून यूज केला जातो, हे लक्षात ठेवा. आता आपल्याला हे जो परफॉर्मन्स ऑफ प्रोपेलियंट आहे हा पर्टिक्युलरली जी व्हॅल्यू आहे स्पेसिफिक इम्पल्स व्हॅल्यू वरून आपल्याला कुठली परफॉर्मन्स ऑफ प्रोपेलियंट हे केला जातो, हे लक्षात ठेवा. कशावरून? स्पेसिफिक इम्पल्स व्हॅल्यू म्हणजेच हे IS हा स्पेसिफिक इम्पल्सिव्ह व्हॅल्यू वरून परफॉर्मन्स हा बघितला जातो. कुणाचा? तर पर्टिक्युलरली रॉकेट प्रोपेलियंटचा, हे लक्षात ठेवा. रॉकेट प्रोपेलियंट हे सॉलिड, लिक्विड आणि हायब्रिड कॅरेक्टर्स मध्ये आपल्याला बघायला मिळतात. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट तुम्ही लक्षात ठेवा, डोक्यात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतो प्रोपेलियंटच्या बाबतीत. जेवढ्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत तेवढ्या मस्ट आहेत, हे लक्षात घ्या. ठीक आहे. आता त्याच्या पुढचा जो पार्ट येतो बघा. मगाशी सांगितलं सॉलिड प्रोपेलियंट, ह्याच्यामध्ये सॉलिड फ्युएल येतो आणि सॉलिड ऑक्सिडायझर येतो. दोन प्रकारचे येतात, कॉम्पोजिट प्रोपेलियंट्स, डबल फेज प्रोपेलियंट्स. लिक्विड प्रोपेलियंट्स मध्ये मोनो आणि बाय लिक्विड प्रोपेलियंट आणि हायब्रिड प्रोपेलियंट. परफॉर्मन्स जो बघितला जातो तो IS व्हॅल्यूनं म्हणजे स्पेसिफिक इम्पल्सिव्ह व्हॅल्यूनं आपल्याला बघायला मिळतं. त्याचं इक्वेशन जर पाहिजे असेल तर आपण ते इक्वेशन्स तुम्हाला मी देऊ शकतो. ते इक्वेशन म्हणजेच IS इक्वल टू अंडर रूट हे कॅरेक्टर येणार आहे. तिथं 1/G हे घ्या, अंडर रूट 2 गॅमा अपॉन गॅमा मायनस 1 इंटू म्हणजेच मल्टिप्लाइड GRTC ओके. हा GRTC डिवायडेड बाय M आणि त्यालाच मल्टिप्लाइड बाय करा पर्टिक्युलरली 1 मायनस PC अपॉन PE हे कॅरेक्टर. ओके. आणि त्याचा रेस्ट टू गॅमा 1 गॅमा हे त्याचं इक्वेशन आहे. हे इक्वेशन मध्ये R गॅस कॉन्स्टंट आहे, TC म्हणजेच टेम्परेचर ऑफ कंबशन चेंबर येतं, M येतं ऍव्हरेज मॉलिक्युलर मास, PC येतं चेंबर ऑफ प्रेशर, PE येतं एक्सटर्नल प्रेशर. हे सगळं पकडलं जातं. हे खरं आपल्याला बघायचं कॅरेक्टर नाही आहे, हे तुम्हाला फक्त माहिती असलं पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आता हा पार्ट झाला लिक्विड प्रोपेलियंटचा, सॉलिड प्रोपेलियंट आणि हायब्रिड प्रोपेलियंटचा कॅरेक्टर्स मध्ये आपण बघितलं. आता केमिकल्स इन कॉस्मॅटिक्स हे कॅरेक्टर आपल्याला बघायचे आहेत. आता केमिकल्स इन कॉस्मॅटिक्स मध्ये पहिला केमिकल येतं ऍसिटोन. हे ऍसिटोन कुठल्या कुठल्या कॉस्मॅटिक्स मध्ये यूज केलं जातं तर कोलोन, नेल पेंट रिमूव्हर मध्ये यूज केलं जातं. पुढचं येतं बेन्झाल्डिहाइड. तो परफ्युम्स मध्ये, कलोन मध्ये, हेअर स्प्रे मध्ये, व्हॅसिलिन मध्ये, शेविंग क्रीम मध्ये आणि शॅम्पू आणि सोप मध्ये यूज केलं जातं. बेन्झाल्डिहाइड पुन्हा सांगतो, परफ्युम्स, कलोन,
हेअर स्प्रे, व्हॅसलीन, शेव्हिंग क्रीम, शॅम्पू आणि सोप मध्ये. ऍसिटोन, कोलोन, नेल इनॅमल रिमूव्हर मध्ये. बेन्झाईल ऍसिटेट, परफ्युम्स, डिटर्जंट, सोप, शेव्हिंग लोशन, डिओडरंट्स. बेन्झाईल अल्कोहोल, कलोन, नेल इनॅमल रिमूव्हर अँड फॅब्रिक सॉफ्टनर. ओके. कॅम्फर, परफ्युम्स, शेव्हिंग क्रीम्स, नेल पॉलिश एटसेट्रा. मिथिलीन क्लोराइड, शॅम्पू, कलोन मध्ये. इथेनॉल, शॅम्पू, हेअर स्प्रे, परफ्युम्स, शेव्हिंग क्रीम्स. टोल्यून, लॅकर्स अँड नेल मॉइश्चरायझर्स. बेन्झोइक ऍसिड, क्रीम अँड लोशन. सेटिल अल्कोहोल, CETYL, सेटिल अल्कोहोल, मॉइश्चरायझिंग क्रीम, लोशन. हायड्रोक्विनॉन, मॉइश्चरायझिंग क्रीम. लिनॅलोल म्हणजेच LINALOOL, परफ्युम्स, बार सोप, हँड लोशन. टर्पिनाइन, TERPINENE, टर्पिनाइन, कोलन, परफ्यूम, एअर फ्रेशनर. टर्पिनॉल, परफ्युम्स अँड कोलोन्स. पॅराक्लोरोमेटॉक्सिलेनॉल, डिओडरंट्स. आणि डायक्लोरोमेटॉक्सिलेनॉल हा सुद्धा डिओडरंट्स मध्ये यूज होतो. म्हणजेच ह्यात ऍसिटोन, बेन्झाल्डिहाइड, बेन्झाईल ऍसिटेट, बेन्झाईल अल्कोहोल, कॅम्फर, मिथिलीन क्लोराइड, इथेनॉल, टोल्यून, बेन्झोइक ऍसिड, हायड्रोक्विनॉल, लिनॅलॉल, टर्पिनाइन, टर्पिनॉल, पॅराक्लोरोमेटॉक्सिलेनॉल आणि डायक्लोरोमेटॉक्सिलेनॉल हे केमिकल्स यूज केले जातात कॉस्मॅटिक्स मध्ये इन द फॉर्म ऑफ क्रीम्स, परफ्युम्स, टाल्कम पावडर, डिओडरंट्स मध्ये ते यूज केले जातात. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर्स येतं. तसंच तुम्हाला पर्टिक्युलरली प्रिझर्वेटिव्ह म्हणून जे यूज केले जातात त्यामध्ये सोडियम बेन्झोएट हा एक महत्वाचा पार्ट येतो. सल्फर डायऑक्साईड येतं. सॉल्ट्स ऑफ प्रोपियोनिक ऍसिड हे कॅरेक्टर्स सुद्धा आपल्याला बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. तसंच पेस्टिसाइड्स, इन्सेक्टिसाइड्स हे सुद्धा आपण कॅरेक्टर्स बघितलेले आहेत. आणि म्हणून तुमच्या पुस्तकामध्ये जे आपण क्लिन्झिंग ऍक्शन्स दिलेली आहे म्हणजेच पर्टिक्युलरली सोप कॅरेक्टर हे बघितलं, डिटर्जंट कॅरेक्टर बघितलं, फूड प्रिझर्वेटिव्ह बघितलं, एडिबल ऑइल मध्ये व्हिटॅमिन ई ऍड केलं जातं हे बघितलं. आणि आज आपण पर्टिक्युलरली डाईज म्हणजे काय, नंतर फेरोमोन्स म्हणजे काय आणि रॉकेट प्रोपिलियंट म्हणजे काय हे बघितलं. आणि जे केमिकल्स विच इज युज्ड पर्टिक्युलरली इन कॉस्मॅटिक्स हे कॅरेक्टर्स बघितलेले आहेत. म्हणून लक्षात घ्या की केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ मध्ये जर तुम्ही बघितलं तर केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ मध्ये जर आपण बघितलं तर पहिल्यांदा मेडिसिन्स हे कॅरेक्टर्स बघितलं. त्या मेडिसिन्स मध्ये अनाल्जेसिक म्हणजे काय हे बघितलं, ट्रँक्विलायझर्स म्हणजे काय बघितलं, अँटीसेप्टिक म्हणजे काय बघितलं, डिटर्जंट्स, डिसइन्फेक्टंट, अँटी इन्फर्टिलिटी, अँटी मायक्रोबियल, अँटीबायोटिक हे कॅरेक्टर्स बघितले. ओके. तसंच आपण पर्टिक्युलरली फूड कॅरेक्टर्स म्हणजेच ज्याच्यामध्ये आपल्याला अनसॅच्युरेटेड फॅट, सॅच्युरेटेड फॅट हे येतं. मग फूड प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय, ओके, हा कॅरेक्टर्स बघितलं. केमिकल मेथड, फिजिकल मेथड ऑफ प्रिझर्वेशन. ओके. फूड प्रिझर्वेटिव्ह कुठले कुठले वापरले जातात, बाइंडिंग एजंट, कलरिंग एजंट हे आपण बघितलेलं आहे त्याच्यामध्ये. ओके. ऍडेटिव्ह कुठले कुठले यूज केले जातात हे बघितलं. त्याच्यानंतर आपण पर्टिक्युलरली क्लिन्झिंग ऍक्शन म्हणजे सोप आणि डिटर्जंट मग हे कॅरेक्टर्स बघितलं. सोप आणि डिटर्जंट ह्या कॅरेक्टर नंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे डाईज बघितले. डायरेक्ट डाईज म्हणजे काय, ऍसिड डाईज म्हणजे काय, बेसिक डाईज म्हणजे काय, डिस्पर्स डाईज म्हणजे काय, व्हॅट डाईज, मॉर्डंट डाईज, फायबर रिएक्टिव्ह डाईज हे आपण बघितलं. तसंच केमिस्ट्री इन फूड्स मध्ये अँटीऑक्सिडंट म्हणजे काय, प्रिझर्वेटिव्ह म्हणजे काय. तसंच कॉस्मॅटिक्स मध्ये आपण आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कॉस्मॅटिक्स इन द फॉर्म ऑफ अ क्रीम, परफ्युम्स, टाल्कम पावडर, डिओडरंट्स मध्ये काय काय यूज होतात ते बघितलेलं आहे. हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर रॉकेट प्रोपिलियंट म्हणजेच लिक्विड, सॉलिड अँड पर्टिक्युलरली हायब्रिड
हे बघितलं. त्याच्यानंतर आपण वेगवेगळ्या प्रकारचे डाईज बघितले, फेरोमेन्स बघितलं. हे लक्षात ठेवा, हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आता जो एकच पार्ट तेवढा राहतो तो म्हणजेच सिरॅमिक्स. सिरॅमिक्स, आता हा सिरॅमिक्स म्हणजेच ग्रीक वर्ड आहे. ओके, चला, मीन्स ब्रंट स्टफ. ब्रंट, BRUNT, ब्रंट स्टफ, त्यालाच आपण सिरॅमिक्स म्हणतो. हे सिरॅमिक्स आर नॉर्मली अचीव्ड थ्रू अ हाय टेम्परेचर बाय प्रोसेस नोईंग ॲज अ फायरिंग प्रोसेस. फायरिंग प्रोसेसनं आपल्याला हे सिरॅमिक बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. आणि सिरॅमिक मटेरियल्स हे क्लासिफाईड होतं क्ले प्रोडक्ट्स. क्ले प्रोडक्ट्स कुठले कुठले आहेत तर पोरोसिलिन, पॉटरी, टेबलवेअर्स, सॅनिटरी फिटिंग्स, बिल्डिंग ब्रिक्स एटसेट्रा. देन ग्लास सिरॅमिक्स, किचनवेअर, रिफ्रॅक्टरी मटेरियल्स म्हणजे रिफ्रॅक्टरी ब्रिक्स, आणि ॲब्रेसिव्ह सिरॅमिक्स, कटिंग, ग्राइंडिंग टूल्स एटसेट्रा. हे लक्षात ठेवा. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला पूर्णतः पर्टिक्युलरली ऑल कॅरेक्टर ऑफ अ केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ मध्ये आपण जे यूज करतो ते सगळे आपण ह्या पर्टिक्युलर केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ मध्ये तुमच्या बोर्डाप्रमाणे आणि ॲज वेल ॲज तुम्ही जर बघितलं तर बोर्ड ॲज वेल ॲज तुमचं आजचा जे लेक्चर आहे ते मग ते डाईज असतील, प्रोपेलंट्स असतील, फेरोमोन्स असतील, सिरॅमिक्स असतील, प्रिझर्वेटिव्ह कॅरेक्टर्स असतील, कॉस्मॅटिक्स विच इज युज्ड इन अ म्हणजे केमिकल्स विच इज युज्ड इन अ कॉस्मॅटिक्स असतील, हे सगळे कॅरेक्टर्स आपल्याला पर्टिक्युलरली इफ यू लुक ॲट तर लक्षात घ्या, हा तुमचा पार्ट 12वीचा JEE नीटचा कॅरेक्टर आहे, एवढं लक्षात ठेवा. ओके, तर हिथं आपला केमिस्ट्री इन एव्हरीडे लाईफ 11वी 12वी JEE नीट कॅरेक्टरचा संपतोय, एवढं लक्षात ठेवा. थँक्यू व्हेरी मच.